श्री स्वामी समर्थ. चेतना प्रवाह या यूट्यूब चॅनेलवरील स्वामी मी काय करू या सिरीजच्या 9व्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना भेटून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. या भागामध्ये आपण जे गेल्या भागामध्ये उर्वरित प्रश्न राहिले होते, ते सर्व प्रश्न आपण या भागामध्ये घेणार आहोत आणि जे नवीन प्रश्न आलेले आहेत, तेही प्रश्न आपण या भागामध्ये घेणार आहोत. तर चला तर मग वळूया आपल्या त्या प्रश्नांकडे. पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही सर्वांनी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तर बेल आयकॉनला प्रेस करा. काय होतंय, तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे, पण बेल आयकॉनला प्रेस न केल्यामुळं आपले जे व्हिडिओ आहेत, एकूण सबस्क्रायबर आपले 7,000 आहेत. पण त्यातून फक्त 1,500 ते 2,000 लोकांनीच ते व्हिडिओ पाहिलेले आहेत. कारण नोटिफिकेशन ऑन न केल्यामुळं त्यांना आपले व्हिडिओ लवकर पोहोचत नाहीयेत. तुम्ही जे आमच्यावरती भरभरून प्रेम करताय, तुम्ही जे आम्हाला भरभरून सपोर्ट देताय, याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप ऋणी आहोत. पण आम्ही जे तुमच्यासाठी नवीन-नवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन येत आहोत, तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही पोहोचले, तर त्याचं समाधान आम्हाला वाटणार नाही. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांनी आपल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करायचं आहे आणि ऑलला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ दुसऱ्याच सेकंदाला तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही तो पाहू शकाल. आणि जे सबस्क्राईब करत आहेत, त्यांनीही हे लक्षात ठेवा, की आपल्याला बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करून ऑलला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हालाही हे व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील आणि ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखीन एक विनंती आहे, व्हिडिओ पाहण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट विसरून जाताय. आपल्या व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायचं आणि शेअर करायचं विसरून जाताय. तर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला तुमची काही समस्या असतील तर ते सांगायचे आहेत आणि जर काही समस्या नसतील, तर श्री स्वामी समर्थ हे तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहून जाऊ शकता. कारण व्हिडिओला लाईक करणं, कमेंट करणं आणि शेअर करणं हे पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे एवढं अवश्य करा. चला तर मग वळूया आपल्या 9व्या भागातील नवीन प्रश्नांकडे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर गेल्या भागामध्ये कर्जाचे भरपूर काही प्रश्न आपल्याला आलेले होते. त्यांचं कर्ज वगैरे झालेलं सुटत नाही असे भरपूर प्रश्न होते. ते आपल्याकडून राहून गेले आणि तुम्हालाही वेळ कमी असल्यामुळे आपण तो व्हिडिओ तिथं स्टॉप केला होता. तर आता तिथूनच पुढून आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, आम्हाला खूप कर्ज झालेलं आहे. खूप प्रयत्न करूनही पैशांचं काम होत नाही. तर प्लीज मला काहीतरी उपाय सांगा, असं ताईंनी विचारलेलं आहे. सुवर्णा पवार ताई यांचा हा प्रश्न आहे. तर यांच्यासाठी आपण काय उपाय सुचवा? प्रथम तर मी आपल्या सर्व दर्शकांचं, आपल्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कर्जाच्या संबंधित जो प्रश्न आलेला आहे, आजच्या घडीला कर्जाची समस्या खूप वाढत चाललेली आहे. प्रत्येकजण आपल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी लोन घेत असतो, कर्ज घेत असतो. कोणी नोकरीसाठी घेतं, कोणी घरासाठी घेतं, कोणाला काही काम असतं, कोणाला काही काम असतं. आणि नंतर कर्ज फेडताना आपल्याला खूप समस्या यायला लागतात किंवा आपण ते व्यवस्थित रीतीने फेडू शकत नाही. कर्ज फेडण्यामध्ये आपल्याला समस्या निर्माण व्हायला सुरू होतं. आणि ह्या कर्जाच्या समस्येवरती आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत सुंदर उपाय सांगितलेले आहेत. ते उपाय करून आपण कर्जातून मुक्त होऊ शकतो. कर्जमुक्तीसाठी खूप सुंदर उपाय आहे. तर त्यातील पहिला उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, मंगळवारी फक्त मीठ खायचं सोडून द्यायचं तुम्हाला. लक्षात म्हणजे ठेवा, अळणी जेवण करायचं आपल्याला. मीठ खायचं सोडायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे. गजेंद्र मोक्ष जे आहे, त्याचा पाठ करायचा आपल्याला. गीता प्रेस, गोरखपूर किंवा इतर कुठल्याही प्रकाशनाचं. जर गीता प्रेसचं भेटलं तर अतिशय उत्तम, कारण संशोधित ग्रंथ असतात त्यांचे. कारण काय होतं, कधी-कधी वाक्यामध्ये, शब्दामध्ये फरक मागं-पुढे केलं. त्याच्यामुळे मग त्याचा प्रभाव कमी जास्त होतो. तर संशोधित पद्धतीने लिहिलेले ग्रंथ आपल्याला घ्यायचे, पुस्तकं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्याच्यातून आपल्याला सुरू करायचं. तर गजेंद्र मोक्षचा पाठ तुम्हाला करायचा आहे आणि मंगळवारी मीठ खायचं सोडून द्यायचं. आळणी जेवण करायचं पूर्णपणे तुम्हाला प्रत्येक मंगळवारी. हा नियम तुम्ही सुरू करा. लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होतील लगेच आपल्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरा एक उपाय तुम्हाला असा करायचा आहे, अत्यंत सुंदर उपाय आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपली जी घराची मुख्य घर जे आहे ना, एक खोली नाही, पूर्ण घराचं जे क्षेत्र आहे तुमचं, त्या क्षेत्राची आग्नेय दिशा कुठली आहे पाहायचं. आणि त्या आग्नेय दिशेला जी कुठली खोली असेल, रूम असेल, त्या रूममध्ये तुम्हाला आग्नेय दिशेला त्याच कोणामध्ये, आग्नेय दिशेलाच तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. जर तुम्ही दिवा लावू शकत नसाल, तर त्या ठिकाणी एक छोटंसं बल्ब तुम्ही सोडू शकता. लाल बल्ब तुम्हाला सोडायचा. म्हणजे 0 बन. हा 0 बल्ब. 0मध्ये भेटतात छोटे लहान लाल बल्ब भेटतात. ते लाल बल्ब आणून आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी चालू करून ठेवायचे आहेत आपल्याला, आग्नेय दिशात. ह्या उपायामुळं अनेकांची कर्जातून मुक्ती झालेली आहे. अनेकांचे मोठे-मोठे कर्ज दूर झालेले आहेत
आग्नेय दिशेला तुम्ही छोटासा बल्ब सोडून दिला, की तुमच्या आर्थिक समस्या ऑटोमॅटिक निवळायला सुरुवात होतो. तर हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे. आणि कर्जाची समस्या तुम्हाला जर अत्यंत जास्त भेडसावत असेल, म्हणजे अजिबातच म्हणजे तुम्ही फेडू शकत नसाल कर्ज आणि त्याचा बोज खूप झालेला असेल तुम्हाला. भरपूर प्रमाणामध्ये जर कर्ज हां, असेल. भरपूर प्रमाणात कर्ज असेल आणि सुटतच नसेल ते. अशी समस्या जर निर्माण झालेली असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. ते काळं कापड घ्यायचं तुम्हाला आणि काळं कापड घेऊन त्याच्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा आपल्याला आणि त्याला गाठ बांधायची आणि ते घराच्या बाहेर कुठेही टांगून द्यायचं आपल्याला. झाडाला वगैरे कुठेही कुठेही, लावू शकतो. कुठेही भिंतीला घराच्या बाहेर कुठेही टांगून देऊ शकता तुम्ही कोपऱ्यामध्ये एखाद्या. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर कर्जाचे जे बोज आहे, कर्जाचे जे ओझं आहे तुमच्या डोक्यावरती ते हळू संपायला सुरुवात होत होते आणि कर्जातून तुमची मुक्ती व्हायला सुरुवात होते. कर्जाचा जो विषय आहे तो मार्गाला लागायला सुरुवात होते. आणि त्यासोबतच तुम्हाला आणखी एक उपाय करायचा आहे. त्या सर्वासोबतच दर गुरुवारी तुम्हाला लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे. गाईचं दूध घ्यायचं सोबत तुम्हाला, वाटीमध्ये घ्या, छोट्याशा पात्रामध्ये आणि त्याच्यामध्ये हळद मिसळायची आहे. हळद मिसळून ते दूध आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं. एवढा छोटासाच उपाय आहे हा. काय, हे 3 उपाय तुम्ही लक्षात ठेवा. कितीही मोठं कर्ज असू दे, तुमचं कर्ज दूर होऊन जाईल आणि पैसा येण्याचे मार्ग तुमचे खुलत जातील. पैसा येण्याचे, धन येण्याचे जे मार्ग आहेत, ते पूर्णपणे एकदम मोकळे. मोकळे होतील तुमचे आणि तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. कर्जातून तुम्ही पूर्णपणे मुक्त होऊन जा. हे उपाय तुम्हाला स्वामींना संकल्प करून सुरू करायचे. तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊ शकतो. पुढील प्रश्न पण आपल्याला असाच आलेला आहे. कर्ज खूप झालेलं आहे, कर्ज फिटत नाही असं विचारलेलं आहे. उमा कोरके, सचिन वाघमारे आणि वेदू असं त्यांच्या आयडीचं नाव आहे आणि प्रेरणा शुक्ला यांनी पण हाच प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये हेच उपाय करायचे आहेत. मंगळवारी तुम्ही मीठ खायचं सोडून द्या. अळणी जेवण सुरू करा आणि फक्त गजेंद्र मुखचं पाठ सुरू करा. कर्ज जर थोडक्यात असेल ना तुमचं 10,00,000 20,00,000 अशा याच्यामध्ये जर रेंजमध्ये जर असेल, 30,00,000पर्यंत जर कर्ज असेल, तर ते ह्या एकाच उपायाने सगळं हे होऊन जाईल तुमचं. जास्त जर कर्ज वाढत जात असेल आणि परत दुसरं कर्ज काढावं लागत असेल, तर तुम्हाला हे तुरटीचा उपाय करायचा आहे आणि त्याच्या सोबत दुसरा जो आग्नेय दिशेचा सांगितलेला उपाय, तो तर तुम्ही सर्वांनी करू शकता. तर हे उपाय तुम्ही करायचे. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. दादा, मी दररोज स्वामींची जपमाळ करते. माझे पैसे अडकलेले आहेत, देत नाहीत. टाईम देतात. घरातील वातावरण खराब होत आहे. कोणतेही काम होत नाही. लक्ष्मीबंधन झाले आहे असे वाटते. परिस्थिती खूप खराब आहे. माझे खूप चांगले होते. मी स्वतः एक व्यवसाय करते. तो सध्या बंद आहे. काहीतरी चांगला उपाय सांगावे असं ताईंनी विचारलेलं आहे. संगीता तांबे हे ताईंचं नाव आहे. तर आपल्या स्वामी भक्त ताईंनी जो प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामध्ये लक्ष्मी बंधन वगैरे जे सांगतात आर्थिक समस्या, त्याच्यासाठी तुम्हाला भाग 4 सांगितलेला आपण अत्यंत सुंदर आहे, एकदम प्रभावी उपाय सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि व्यवसायात वृद्धीसाठी सुद्धा आपण उपाय सांगितलेले आहेत. तर ते उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला दुसरी गोष्ट, सर्व भाग एकदा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. म्हणजे तुमच्या जेवढ्या काही समस्या तिथं जुळत असतील, त्या सर्व समस्याचे उत्तर तुम्हाला भेटून जाईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे पैसे अडकलेले असतात, ही खूप मोठी समस्या असते. बऱ्याच लोकांचे असे प्रश्न असतात, की आम्ही पैसे दिलेले आहेत कोणाला तरी आणि ते आता आम्हाला परत द्यायला तयार आहे. तयार. म्हणजे पैसे आपल्याला गुंतून राहतात, अडकून राहतात, द्यायला तयार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे. अत्यंत सुंदर आणि रामबाण उपाय आहे. तुम्हाला स्वामींना संकल्प करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट आम्ही जे सांगतोय ना, ती संकल्प केल्याशिवाय जर तुम्ही करत असाल, विदाऊट संकल्प जर करत असाल, तर ते कळणार नाही त्या गोष्टी. तुम्हाला त्याचं फल भेटणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे, संकल्प करायचे आहेत स्वामींना आणि मग ते सुरू करायचं आहे तुम्हाला. तर याच्यासाठी जो उपाय तुम्हाला आता सांगत आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. एक पात्र घ्यायचं आहे. छोटंसं प्लेट वगैरे असेल तरी चालेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कापूर जाळायचं किंवा तुपाचा दिवा जाळायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आणि वरती एखादं भांडं धरायचं किंवा काहीही धरू शकता तुम्ही. फक्त त्याची काजळी पकडायची तुम्हाला, त्या कापडाची किंवा ते दिलंय. त्या दिव्याची काजळी पकडायची तुम्हाला, तुपाचा दिवा. तर त्याची काजळी तुम्हाला पकडल्यानंतर त्या काजळीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल मिक्स करायचं आणि मोहरीचं तेल मिक्स केल्यानंतर त्या जी शाही तयार होईल, मिक्स करायचं ते. जी शाही तयार होईल, त्या शाईने तुम्हाला डाळिंबाची जी काडी असते, ती डाळिंबाची काडी आपल्याला घेऊन यायची आणि त्या डाळिंबाच्या काडीने
त्या शाईमध्ये बुडवून एका कागदावरती आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्या 7-8 घड्या करायच्यात आपल्याला. आणि ते घराच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये, जिथं प्रकाश नसतो कधी, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी प्रकाश पडतच नाही, अशा ठिकाणी नेऊन ती चिठ्ठी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या चिठ्ठीवरती तुम्हाला एखादे वीट किंवा दगड, कुठलीही वजनदार गोष्ट तुम्हाला ठेवून द्यायची. बस ठेवून द्यायचं आणि सोडून द्यायचा विषय. नंतर तुम्हाला त्याचं चिंतनही करायचं. हा इतका जबरदस्त उपाय आहे, की या उपायानं अक्षरशः असे कितीतरी लोकांना अनुभव आलेले आहेत, की ते समोरून होऊन पैसे द्यायला तयार आहेत, की बाबा हे घे तुझे पैसे. म्हणजे या उपायाने एखाद्या वेळेस मग त्या माणसामध्ये ते अस्वस्थता निर्माण होते. अस्वस्थ होतो व्यक्ती किंवा त्याला असं आतून वाटायला लागते, की आपण देऊन टाकायला पाहिजे आता. तो आतून अस्वस्थ होतो किंवा त्याला काही वैचारिक परिवर्तन होतात त्याच्यामध्ये आणि तो स्वतःहून आणून द्यायला तयार होतो. तर ते तुमचे पैसे येण्याचा मार्ग मोकळा होऊन जातो. आणि दुसरा एक असाच अत्यंत प्रभावी उपाय आहे, तो पण तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे? एक चिठ्ठी कागद घ्यायचा आपल्याला. त्या कागदावरती जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबरोबर तुमचा जो काही व्यवहार झालेला आहे, तो व्यवहार तुम्हाला पूर्णपणे लिहायचा आहे त्याच्यावरती, त्या चिठ्ठीवर. म्हणजे डिटेलमध्ये जसं व्यवहार झालेलं होतं, त्याला मागितलं, आपण केलं, या सर्व तो गोष्टी लिहून लिहायचं आहे आणि त्याचा आता काय तो प्रतिक्रिया देत आहे त्याच्यावरती. त्याचं म्हणणं काय आहे आता सध्याला? जे पैसे वगैरे देण्यासाठी तो तयार नाही किंवा काय बोलत आहे, हे सगळं तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे त्याच्यावरती. आणि लिहून त्या चिठ्ठीची घडी करायची आहे आणि ईशान्य दिशेमध्ये हनुमानजीचा फोटो ठेवायचा आहे, हनुमंताचा फोटो ठेवायचा आहे आणि त्या फोटोच्या खाली ती चिठ्ठी ठेवून द्यायची आपल्याला. 3 दिवस चिठ्ठी त्याच त्याच ठिकाणी ठेवून द्यायची तुम्हाला. तिसऱ्या दिवशी ती चिठ्ठी काढायची तुम्हाला तिथून आणि काढल्यानंतर ती चिठ्ठी वाचायची आहे तुम्हाला. वाचल्यानंतर त्या चिठ्ठीला पेटवून द्यायचं. काडीपिटीने जाळून जाळवून द्यायचं, त्याला जाळून टाकायची आणि ते राख घराच्या बाहेर फेकून द्यायचं तुम्ही. आणि हा जो उपाय आहे तुम्हाला मंगळवारी सुरुवात करायचं आहे. आणि असं तुम्हाला प्रत्येक मंगळवारी म्हणजे 7 ते 8 वेळा, 7 ते 8 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करता तुम्हाला परिणाम दिसायला सुरुवात होतील आणि ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत, ती व्यक्ती पैसे आणून द्यायला तयार होईल. आणि यासोबतच एक अत्यंत सुंदर आणि वैदिक उपाय आपल्याला सांगता येईल. अत्यंत प्रभावी उपाय हा पण. तर तुम्हाला काय करायचं आहे, बगलामुखीची उपासना सुरू करायची. आणि तुम्हाला बगलामुखी मंत्र, हा स्क्रीनवरती तुम्हाला मंत्र दाखवला जाईल. हा मंत्र तुम्हाला 21 माळा जप करायचा. इतका रामबाण उपाय आहे. हा मंत्र तुम्ही सुरू केलात ना, ज्याच्याकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत, धन अडकलेलं आहे तुमचं किंवा कुठलीही वस्तू अडकलेली आहे, अगदी बरं का, पैसेच नाही, कुठलीही वस्तू जरी अडकलेली असेल तुमची, देत नसेल तो परत, तर ही उपासना तुम्ही सुरू करा. ती व्यक्ती स्वतः, म्हणजे या मंत्रामध्ये जेवढे एवढं सामर्थ्य आहे या मंत्रामध्येच, की ती व्यक्ती स्वतःहून ती वस्तू आणून द्यायला तयार होतात. म्हणजे बगलामुखी साधना केल्यानंतर जी एनर्जी तयार होते, जी ऊर्जा बनायला सुरुवात होते किंवा जी शक्ती आपल्याकडे आकर्षित होते, ती शक्ती त्या माणसाला परिवर्तित करून ती वस्तू आपल्याला आणून द्यायला भाग पाडते. अशा अनुभव प्रत्यक्ष कित्येक सज्जनांनी घेतलेले आहेत. तर ही साधना तुम्ही करू शकता. एकदम वैदिक साधना आहे आपली. अत्यंत प्रभावी साधना आहे. तर आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात किंवा पैसे अडकलेले असणं अशा संदर्भात जे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत, समस्या आलेल्या आहेत, त्याच्यावरती हा अत्यंत रामबाण उपाय आहे. हे 3 गोष्टी तुम्ही स्वामींना संकल्प करून सुरू करू शकता. तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊ शकतो. पुढील प्रश्न पण आपल्याला असेच आलेले आहेत. किरण बाविस्कर दादांनी सुद्धा हा प्रश्न केलेला आहे. सागर शिंदे दादांनी सुद्धा हा प्रश्न केलेला आहे आणि सुमा सांगा असं त्यांच्या आयडीचं नाव आहे. त्यांनी पण हाच प्रश्न केलेला आहे आणि संतोष पाटील दादा यांनी सुद्धा हाच प्रश्न केलेला आहे. तर असा आणखीन 4 लोकांचे प्रश्न आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी काय उपाय? हेच उपाय त्यांना करायला लागतील. हो, अवश्य. हेच उपाय करायचे. जर तुमचे पैसे अडकलेले असतील, तर सर्वांनीच लक्षात ठेवा, की पैसे कुठेही जर अडकलेले असतील किंवा एखादी वस्तू तुमची कुठे अडकलेली असेल, परत देत नसेल तो, तर ही उपासना तुम्हाला सुरू करायची आहे. हे साधना बगलामुखी जी साधना सांगितली ती सुरू करायची आहे आणि त्यासोबत हे 2 उपाय जे सांगितलेले आहेत, ते उपाय तुम्हाला करायचे. ठीक. तर आता पुढील जे प्रश्न आहेत, ते वेगवेगळ्या विषयावरील वेगवेगळे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. आणि त्या प्रश्नाकडे आपण आता वळूया. तर सरोजा जाधव या ताईंनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. कापडाची वडी दररोज बदलावी का? असं त्यांनी विचारलं. हो, अवश्य तुम्हाला दररोज वडी बदलायची आहे. संध्याकाळी उशीच्या खाली ठेवलेली वडी सकाळी काढून जाळून टाकायची किंवा घराच्या बाहेर फेकून द्यायची. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे, हवन कसे करावे? आहुतीमध्ये काय-काय वापरावे? असं वंदना शिंदे ताईंनी विचारलेलं आहे. तर हवनासाठी जी सामग्री आहे, हवन करण्यासाठी किंवा होम करण्यासाठी तुम्हाला,
तर ती आंब्याचं लाकूड, आवळ्याचं लाकड किंवा चंदनाचं लाकड हे 3 लाकडं तुम्हाला वापरायचे. त्यासोबत गोवरी, गाईच्या शुद्ध शेणापासून बनवलेली गोवरी तुम्हाला वापरायची हवन करण्यासाठी किंवा होम करण्यासाठी. आणि त्यासोबतच काही सामग्री आहे. तुम्हाला आता सांगणं थोडं शक्य नाही. तरी पण आपण स्क्रीनवरती दाखवू. ते पूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तुमच्याकडं. या सगळ्या सामग्रीचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. खूप सुंदर माहिती देता ताई तुम्ही. नैवेद्यात कांदा, लसूण असेल तर चालेल का? असं ताईने विचारलेलं आहे. मंजुषा तिळेकर या ताईने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, कांदा आणि लसूण जे आहे, ते राजसिक आणि तामसिक आहारामध्ये मोडतं. त्यामुळं तुम्ही नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण अजिबात वापरू शकत नाही किंवा कुठल्याही इतर ज्या तामसिक याच्यामध्ये येतात किंवा राजसिक याच्यामध्ये येतात, त्या गोष्टीसुद्धा आपण नैवेद्यामध्ये वापरू शकत नाही. सात्विक आहाराला, सात्विक गोष्टी ज्या आहेत, त्याला जास्त प्राधान्य द्या तुम्ही आणि त्याच गोष्टी ईश्वराला आवडतात, भगवंताला आवडतात. ठीक. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. मला स्वामी सेवा घ्यायची आहे. काय करू आणि कुठे येऊ? असं विचारलेलं आहे. उगले सतीश या दादांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. हां, तर काय करायचं आहे, स्वामी सेवा घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जायचं नाही किंवा कुठेही यायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. जर संभव असेल तुम्हाला, तर तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता किंवा गाणगापूरला जाऊ शकता किंवा जवळपास कुठेही तुमचं स्वामी मंदिर असेल आणि अगदीच तुम्ही कुठेही जाऊ शकत नसाल, तर तुम्ही घर बसल्या स्वामींचा फोटो समोर ठेवा, मूर्ती समोर ठेवा. त्या ठिकाणी स्वामींना पूजा करा स्वामींची आणि पूजा झाल्यानंतर स्वामींना संकल्प करा, प्रार्थना करा. स्वामींना सांगा, की "स्वामी आजपासून मी तुमची सेवा सुरू करतो." संकल्प करा आणि सुरू करा सेवा. शुभस्य शीघ्रम म्हणून सांगितलं. अशा गोष्टीसाठी काही करण्याची गरज नसते. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. मला हे नाते टिकवून ठेवायचे आहे. काय करू? नितीन जाधव या दादांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? एक गोष्ट आहे, तुम्ही जे नातं सांभाळण्यासाठी निघालेलं आहात, तुम्हाला जे नातं जपायचं आहे, टिकवून ठेवायचं तर त्या नात्यामध्ये समोरची जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तुमची किती गरज आहे? तुम्हाला जशी त्या व्यक्तीची गरज आहे, तशी त्या व्यक्तीला तुमची किती गरज आहे? त्या अगोदर नीट समजून घेणं गरजेचं आहे. जर एकतर्फी असेल, फक्त गरज तुम्हाला आहे, प्रेम तुम्हाला आहे आणि त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रेमही नाही, त्या व्यक्तीला तुमची गरजही नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही जबरदस्तीने ते नातं टिकवण्याचा जरी प्रयत्न केला, तर ते नातं कधीही टिकणार नाही. कधी ना कधी पुढे जाऊन ते मोडून जाणार, तुटून जाणार आहे नातं. तर त्यासाठी पहिल्यांदा ही गोष्ट नीट समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट, जर त्या व्यक्तीला तुमच्याप्रमाणेच जर गरज असेल, तुम्हाला जशी त्या व्यक्तीची गरज आहे, तशी त्या व्यक्तीलाही तुमची गरज असेल, तर तुम्ही ज्या गोष्टीमुळे नात्यामध्ये दुरावा आलेला आहे, त्या गोष्टी नीट समजून घ्या. तुमच्याकडून झालेल्या चुका असतील तर तुम्ही जाऊन त्या चुकाची माफी मागा आणि त्यांच्याकडून जर झालेल्या चुका असतील, तर त्या चुकाही पोटात घालून घ्यायला तयार आहे. आणि जसं तुम्ही तुमच्या चुका मान्य करायला तयार आहे, स्वीकारायला तयार आहे, माफी मागायला तयार आहे, तसं त्यांच्यामध्येही माफी मागण्याची तयारी असायला हवी. त्यावेळेस त्या समस्या मिटू शकतात आणि तर तुमच्या नात्यामध्ये नेमकी समस्या काय आहे? त्याच्यावरती तुम्ही थोडंसं चिंतन करा व्यवस्थित आणि काय करणं आवश्यक आहे, हे पहा. त्यावेळेस ते नातं टिकणार की नाही, हे तुम्हाला समजून येईल. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. जप कसे करावे? प्रसाद शिंदे दादांनी विचारलेलं आहे, की जप कसं करायचं आहे? तर जपासाठी आपण एक खास व्हिडिओ बनवणार आहोत. कारण प्रश्न उत्तराच्या याच्यामध्ये जपाविषयी माहिती देणं म्हणजे अत्यंत सखोल विषय आहे तो. बारकाईनं बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागणार आहेत त्याच्यामध्ये. सर्वच एकदम डिटेलमध्ये पूर्ण आपण घेऊन येणार आहोत. तर थोडीशी प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल. जपाविषयी अत्यंत एक सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच. पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. नवऱ्याची दारू सुटावी, आर्थिक चणचण सुटावी यासाठी सेवा सांगा, असं विचारलेलं आहे. दीपा तात्पुते ताईंनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आर्थिक समस्या जी आहे, आर्थिक समस्यासाठी भाग 4 मध्ये आपण जे उपाय सांगितलेले, ते उपाय तुम्हाला करायचे आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगितलेले उपाय तुम्हाला करायचे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन जातील. आणि दुसरी गोष्ट दारूसाठी जे प्रश्न विचारलेला आहे, ही समस्या खूपच खरंच गंभीर वाढत चाललेली आहे. आजकाल तर हे एक फॅशन होत चाललेलं आहे. याच्यामध्ये अनेक परिवार बरबाद होत आहे. अनेक महिलांना याचं दुःख उचलावं लागत आहे, झेलावं लागत आहे. स्त्री असल्यामुळे तिला जास्त काही बोलता येत नाही आणि त्या सर्व गोष्टी तिला सहन करणं हे भागच आहे. करते आणि सहन करावं लागते त्यांना. तर ही समस्या ज्यांच्या ज्यांच्या जीवनात आहे, त्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या.
स्क्रीनवरती तुम्हाला एक मंत्र दाखवला जाईल. हा मंत्राचं तुम्हाला एका पात्रामध्ये पाणी घ्यायचंय, समोर ठेवायचंय आणि तुम्हाला त्याचा जप करायचा. 11 माळा करा, 10 माळा करा, 21 माळा करा. जेवढं तुम्ही जप करू शकता तेवढं जप करायचं आहे. त्या पाण्यात पाहत-पाहत जप करायचं आहे. त्यानंतर ती माळ त्या पाण्यामध्ये तुम्हाला बुडवायची आहे आणि ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. संकल्प करायचे स्वामींना. स्वामींना संकल्प करून हा उपाय तुम्हाला करायचा. अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि त्यासोबतच दुसरा एक उपाय करायचा आहे. ते ओव्याचं पाणी बनवायचं आहे. जर समजा 100 ग्राम जर ओवा घेतला, तर त्याच्यामध्ये 400 ग्राम पाणी, म्हणजे 4 पट पाणी घालायचं आहे. त्याला तुम्हाला काय करायचं आहे, गॅसवरती ठेवायचं आहे आणि एकदम मंद आचेवरती वरती उकळून घ्यायचं आहे त्याला. अर्धं होईपर्यंत उकळायचं आहे. अर्धं झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पिऊन द्यायचं आहे तुम्हाला. आणि ते पाणी तुम्हाला दारू पिणाऱ्या व्यक्तीला पाजवायचं. वाजवायचं. अत्यंत रामबाण उपाय आहे. थोड्याच दिवसामध्ये दारू पूर्णपणे सुटून जाते. आणि हा घरगुती उपाय असल्यामुळं सर्वजण हे घरात करू सर्वजण शकतात. करू शकतात. एकदम, एकदम हे उपाय आहे. याच्यामध्ये काही खर्च करायचा नाही, कुठेही जायचं नाही तुम्हाला. आणि समजा तुम्हाला ही समस्या येत असेल, की त्या व्यक्तीला जर तुम्ही पाणी द्यायला गेलात, तर ते घेणार नाही ते. त्याला माहिती आहे हे पाणी पिल्यानंतर दारू सुटणार आहे किंवा काय आहे हे नेमकं असं. तर अशी जर समस्या असेल किंवा तुम्ही पाणी जर द्यायला गेलात आणि त्याची इच्छा नसेल दारू सोडण्याची आणि तुम्ही पाणी द्यायला गेले घेणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे, की होमिओपॅथीमध्ये एक सल्फर 30 CHमध्ये 34 TCमध्ये एक औषध भेटतं. ते तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्याचा फोटो स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जाईल. ते आणायचं आहे तुम्हाला आणि त्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये एक 7, 8, 10 थेंब मिसळून त्याला रोज द्यायचं आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा अगदी जेवणाच्या टायमाला तुम्ही दिला तरी चालतं. तर हे 3 उपाय जे आहेत, पहिला उपाय जे तुम्हाला सांगितलेलं आहे ती साधना तुम्हाला करायची आहे. दुसरी गोष्ट ओव्याचं जर शक्य असेल तर ओव्याचं करायचं आहे आणि ते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा अत्यंत रामबाण उपाय आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस दारू पिणारी व्यक्ती किंवा तुमच्या परिवारात जर अशी व्यक्ती असेल, जी कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलेली असेल, कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल आणखी, रात्री झोपल्यानंतर त्याच्या उशीजवळ जाऊन बसायचं. उशाशी बसायचं त्या आणि आपल्याला तुम्हाला स्क्रीनवरती एक मंत्र दाखवला जाईल. हा मंत्र 5 वेळा जपायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचे आहेत असे, विचार करायचे आहेत आपण, की तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात. मुलगा असेल तर तू खूप चांगला व्यक्ती आहेस. तुझ्या खूप छान सुंदर गुण आहेत तुझ्यामध्ये. तुझ्यामध्ये भरपूर सद्गुण आहेत. ती सर्व सद्गुण तुझ्यातली जागे होत आहेत. आणि 5 वेळा हे मंत्र म्हणायचे तुम्ही. त्याच्यानंतर आणि परत तेच संकल्प आपल्याला परत करायचे. जी अ, तुझी दारू पिण्याची जी सवय आहे, ती निघून जायला लागली आता. तू व्यसनातून पूर्णपणे मुक्त व्हायला लागलीस. तुझं व्यसन आता राहू शकत. तुझं मनोबल वाढलेलं आहे. तुझा आत्मबल वाढलेला आहे. आता तू व्यसनाच्या आहारी जाणार नस. तू चांगला व्यक्ती बनत आहेस. असे संकल्प करायचे आणि 5 वेळा तुम्हाला ते मंत्र जपायचे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला डेली चालू करायचं. झोपला की आपण एक अर्धा तास दररोज करायचं तुम्ही. त्याला गाढ झोप लागल्यानंतर करायचं. तर हे जे उपाय आहेत, हे उपाय अत्यंत रामबाण उपाय आहे आणि त्याच्याबरोबर जे होमिओपॅथीचं औषध सांगितलेलं आहे, ते औषध तुम्हाला साहेब म्हणून द्यायचं आहे. त्याच्यानेही बराच फरक पडतो आणि स्वामींना प्रार्थना करत राहायची. स्वामींना प्रार्थना करायची आहे. स्वामींना तुमचं सर्व दुःख सांगायचं. तुमच्या सर्व वेदना स्वामीपुढे मांडायच्या. स्वामींना आपली जी पीडा आहे, ती स्वामींना सांगायची आहे तुम्ही. स्वामी याच्यातून निश्चितपणे तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमच्या परिवारातील कितीही भयंकर व्यसनात अडकलेली व्यक्ती असेल, ती व्यक्ती व्यसनापासून बाजूला निघेल. दारू पित असेल तर त्याच्यातून बाजूला निघेल. जुगारी खेळत असेल तर त्याच्यातूनही बाजूला निघेल. वाईट मित्रांच्या संगतीत असेल तर तिथूनही बाजूला निघेल. वाईट मित्रांच्या संगतीत असेल तर तिथूनही तो बाजूला निघेल किंवा कुठल्याही वाईट अ, व्यसनामध्ये किंवा वाईट मार्गावरती असेल तर तिथून तो बाजूला निघेल आणि त्याचं जीवन चांगलं बनेल. तुम्हाला हे उपाय करायचे. पुढचा प्रश्न. तर पुढील प्रश्न पण आपल्याला असाच आलेला आहे. सर मला दारूविषयी काहीतरी उपाय सांगा. माझे मिस्टर खूप दारू पितात. प्रियांका ठोंबरे या ताईने सुद्धा हाच प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांना पण हेच उपाय करायचे आहेत. तर मला सर्वांनाच एक गोष्ट सांगायची आहे, की स्वामी परिवारामध्ये ज्यांना पण ह्या समस्येशी तोंड द्यावं लागत आहे, त्या सर्वांनी
ते उपाय लक्षात ठेवा. जे मंत्र तुम्हाला सांगितलेलं आहे त्या मंत्राचं तुम्हाला पाणी हे करून द्यायचं आहे घरामध्ये. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचे आहेत स्वामींना आणि दुसरी गोष्ट स्वामींना प्रार्थना करत राहायचे आणि त्यासोबत तुम्हाला ओव्याचे जे प्रयोग सांगितलेले ते पण प्रयोग तुम्हाला करायचे आहेत आणि त्याच्यासोबत होमिओपॅथीचं जे औषध सांगितलेलं आहे, ते औषध पण तुम्हाला घ्यायचं. 100% रिझल्ट येणार आहे. फक्त स्वामींना प्रार्थना करा आणि पूर्ण श्रद्धेनं आणि पूर्ण विश्वासाने हे उपाय करायला सुरुवात करा. तुम्हाला थोड्याच दिवसात रिझल्ट दिसणार आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊ शकतो. पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. दादा नमस्कार. विवाहित मुलगा, सूर व मी घरात राहतो. घरात खूप भांडणं होतात. मुलाचे अपघात झाले आहे. भरपाई दिली नाही. 10 ग्राम चोराने सोनं पळवून नेलं आहे. त्याचा शोध सुरू आहे. तर मी काय करावं? कुठली सेवा करू? असं ताईंनी विचारलेलं आहे. नीला कदम असं त्यांचं नाव आहे. तर जे सोनं चोरीला गेलेलं आहे, हे जर तुमच्या भाग्यात असेल तर ते परत भेटणारच. आणि आपल्या भाग्यात जर ती गोष्ट नसेल तर ती भेटणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या चिंतनातून बाहेर निघा आणि स्वामींना प्रार्थना करत राहा. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर जी भरपाई होऊन गेलेल्या घटना आहेत ह्या सगळ्या. भूतकाळामध्ये जाऊन त्याची खोदाखोद करत बसण्यात काही साध्य होत नाही किंवा काही हाताला लागत नाही आपल्या. वर्तमान खराब करून घेऊ नका त्याच्यानं. आणि दुसरी गोष्ट घरामधील जी समस्या ते सांगत आहेत, तर त्या समस्येसाठी तुम्हाला भाग पहिला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे आणि त्या भागामध्ये तुम्हाला घरात सुख शांती येण्यासाठी अत्यंत सुंदर सुंदर उपाय सांगितलेले आहेत. ते सर्व उपाय तुम्हाला सुरू करायचे. स्वामींना प्रार्थना करायची आहे, संकल्प करायचे आहे, तुम्हाला उपाय सुरू करायचे. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. सासू-सासरे न्यायला येत नाहीयेत. भावाचे लोनचे काम होत नाहीये. आईची तब्येत ठीक नसते, असं ताईंनी विचारलेलं आहे. ताईंचं नाव आहे आम्रपाली गव्हाणे. या ताईंनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये काय लोनसाठी आणि ज्या काही नोकरीमध्ये समस्या असतील आर्थिक याच्यामध्ये तर तुम्हाला धनप्राप्तीसाठी जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय सुरू करायचे तुम्हाला. त्याच्याने सर्व समस्या दूर होतील. आर्थिक ज्या समस्या आहेत तो मार्ग मोकळाच होऊन जातो त्याच्याने. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की सासू-सासरे त्यांना न्यायला येत नाहीत, सासरचे लोक त्यांना न्यायला येत. तर तुमच्याकडून अशी कुठली गोष्ट झालेली आहे थोडंसं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आपणही कुठं-कुठं. तर आपल्याकडून जर काही चूक झालेली असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चुकीची माफी मागा आणि ते लोक जर चांगले असतील, तर समजून घेतील तुम्हाला निश्चितच आणि त्यापुढे ती चूक परत होणार नाही आपल्याकडून याची दक्षता घ्या. आणि दुसरी गोष्ट आणि जर समजा तुमच्याकडे काहीच चूक नसेल, त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा त्यांच्या चुकीच्या आचरणामुळे तुम्ही एक वैतागून एखादा निर्णय घेतलेला असेल किंवा एखादं काही कृत्य केलेलं असेल तुम्ही किंवा काही बोलला असेल आणि त्याच्यातून हा वाद निर्माण झालेला असेल, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांच्याशी बोला समोरासमोर, की ह्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी मला जास्त त्रासदायक होत आहेत. आणि ह्या आपल्या गोष्टी आपल्या जीवनासाठी किंवा आपल्या संसारासाठी सुद्धा चांगल्या नाहीत. तर ह्या गोष्टी तुम्ही जर सोडलात, ह्या गोष्टीचा त्याग जर तुम्ही केला, तर आपला संसार परत सुखाचा होऊ शकतो. अशा पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करून हा विषय मिटू शकतो. तर नेमकं चूक जी आहे, ते तुमच्याकडे आहे की त्यांच्याकडे आहे, हे तुम्ही जाणता आणि त्या पद्धतीनं तुम्हाला पुढचं पाऊल उचलायचं आहे आणि समजदारीनं हा विषय मिटून जाईल. चर्चेने, संवादाने सर्व प्रश्न सुटतात आणि त्यासोबतच तुम्हाला दुर्गा सप्तशती आणि त्यासोबतच तुम्हाला गौरीपूजन सुद्धा करायचं आहे. ह्या 2 गोष्टी करा आणि या सर्वासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांच्याबरोबर चर्चा करायची. हे सर्व जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, ते दूर होतील. दादा माझा लहान भाऊ घर सोडून गेला आहे. 1.5 वर्ष झाले आहे. तो परत कधी येणार? सुरेखा खाडे या ताईंनी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, की तुम्हाला जी व्यक्ती घर सोडून गेलेली आहे, त्या व्यक्तीचे कपडे आपल्याला एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या बकेटमध्ये तुम्हाला त्याचे कपडे, शर्ट असेल, पॅन्ट असेल, जे काही वस्त्र असतील, ते कपडे पाण्यात भिजवायचे आणि भिजवल्यानंतर ते कपडे घराच्या बाहेर कुठेही टांगून द्यायचे न पिळता. त्याला पिळायचं नाही आपल्याला. टांगून द्यायचं आहे आपल्याला आणि ते परत ज्यावेळेस सुकतील, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी ते काढून घ्यायचे आपल्याला आणि परत तेच करायचं तुम्ही. आणि परत तुम्हाला काय करायचं, परत भिजवायचं आहे आणि परत तसेच ठेवून द्यायचं ते वाळत घालायचं. तर हा उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यासोबत दुसरा उपाय तुम्हाला हा करायचा आहे, धने घ्यायचे आणि लाल कपड्यामध्ये ते बांधायचे आपल्याला, कापडामध्ये बांधायचे ते आणि ते हनुमानजींना मंगळवारी अर्पण करायचं तुम्हाला आणि मंगळवारपासून संकल्प करून हनुमान चालीसा सुरू करायची. दररोज हनुमान चालीसा करायची आहे. तुमची सर्व समस्या दूर होतील. घर सोडून निघून गेलेली जी व्यक्ती आहे, ते लवकरात लवकर परत येईल.
तर या भागामध्ये जेवढे काही प्रश्न आपण घेऊ शकत होतो ते सर्व प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. उर्वरित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुढील 10व्या भागामध्ये घेणार आहोत आणि 10वा भागही लवकरच येणार आहे. तर व्हिडिओ बघून झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मनामध्ये जे काही शंका किंवा प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायचे आहेत. जर तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न नसतील तर जाता जाता तरीही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून जायचंय. तुमचे लाईक, कमेंट, शेअर्स आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात, उत्साह देतात. तर जाता जाता व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. हृदयात स्वामींचं अखंड नामस्मरण आणि चिंतन चालू राहू द्या. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.